नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 प्रोसेस चालू आहे. बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरतीबाबत समुपदेशन, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पदनियुक्ती या प्रोसेस सुरू आहे. त्यामध्येच जिल्हा परिषद यवतमाळ येथील देखील प्रोसेस चालू आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळ येथे 6/3/2024 रोजी जे काही समुपदेशन प्रक्रिया पार पडली, त्यानंतर 20 मार्च 2024 रोजी डॉक्युमेंट्स त्यासोबत पदनियुक्ती देण्यात येणार होती, परंतु यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे आणि नवीन सुधारित टाइम टेबल देण्यात आला आहे. तर तो काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीबाबत संपूर्ण अप टू डेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया जिल्हा परिषद यवतमाळ येथील सुधारित नियुक्तीपत्राबाबत टाइम टेबल दिलेला 6/3/2024 रोजी जे काही समुपदेशन घेण्यात आले होते, त्यानंतर राज्यातील बऱ्याचशा जिल्हा परिषदांना नियुक्ती समुपदेशनबाबत स्टे देण्यात आला होता. पण त्यानंतर आता सुधारित वेळापत्रकानुसार त्यांनी 20/3ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचप्रमाणे नियुक्तीपत्र देण्याचे ठरवले होते. पण निवडणूक कार्यक्रम असल्याकारणाने त्यांनी त्यात बदल करून दिनांक 21/3/2024 रोजी डॉक्युमेंट तसेच नियुक्तीपत्रक याबाबत कॅन्डिडेट्सला बोलवण्यात आले आहेत. तर याविषयी हे परिपत्रक आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा उल्लेख आहे मित्रांनो, तो म्हणजे सदर उमेदवारांनी नियुक्तीकरिता 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर दिलेल्या नमुन्यात टंकलिखित करून आणावी. तसेच मूळ कागदपत्रासह दिनांक 20/3/2024ला सकाळी 11 वाजता बोलावण्यात आले होते. परंतु निवडणूक कार्यक्रमामुळे कर्मचारी व अधिकारी यांचे निवडणूकबाबत प्रशिक्षण असल्याने आपण दिनांक 21/3/2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपस्थित राहावे. मित्रांनो, निवडणूक कार्यक्रम असल्याकारणाने दिनांक 21/3ला सदर उमेदवारांना बोलवण्यात आले आहे आणि यासोबत येताना 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यावरती आपल्याला घेऊन जाणे आहे. त्यानंतर मित्रांनो, तसेच ज्या उमेदवारांची निवड समांतर आरक्षण अंतर्गत जसे खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या अंतर्गत झाली आहे, अशा उमेदवारांचे प्रारूप सोबत जोडलेले आहे. त्या उमेदवारांनी पत्रामध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्याकडून सदर प्रमाणपत्र प्रमाणित केल्याशिवाय त्यांच्याकडून 100 रुपये स्टॅम्प पेपरवर मूळ कागदपत्र घेता येणार नसल्यामुळे सदर उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्रमाणित करून तात्काळ त्या कार्यालयात सादर करावे, जेणेकरून त्यांना प्रथम नियुक्ती आदेश निर्गमित करता येईल. मित्रांनो, जे उमेदवार दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या अंतर्गत मोडतात, तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, त्यांचे प्रारूप सोबत जोडलेले आहेत. जे काही या उमेदवारांची लिस्ट या फाईलमध्ये जोडलेली आहे. तर त्या उमेदवारांनी सोबत येताना प्रमाणित केलेले त्यांचे सर्टिफिकेट, जे काही प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अपंग असतील, दिव्यांग असतील, तर यांनी त्यांच्यासोबत जे काही सर्टिफिकेट आहे ओरिजिनल ते घेऊन यायचं आहे. तसेच 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर मूळ कागदपत्र घेता येणार नसल्यामुळे सदर उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र त्यांना सादर करायचे आहे जिल्हा परिषद यवतमाळ येथे. त्यानंतरच त्यांना नियुक्ती आदेश यांना प्राधान्यक्रम त्यांना देण्यात येणार आहे, दिव्यांग उमेदवारांना. तसेच खाली नोट्स दिली आहे. सदर आदेश प्राप्त झाल्याची तारखेपासून 3 दिवसाच्या आत शिक्षण सेवकांनी कामावर रुजू व्हावे असे नमूद करण्यात आले होते. त्याऐवजी आता आदेश प्राप्त झाल्याची तारखेपासून 30 दिवसाचे आत शिक्षण सेवकाने कामावर रुजू व्हावे असे वाचावे. मित्रांनो, सुरुवातीच्या नोटीसमध्ये त्यांनी शिक्षण सेवकाने रुजू होण्याबाबत जे काही 3 दिवसाची मुदत दिली होती, ती आता वाढवून ज्या दिवशी तुमचे डॉक्युमेंट क्लिअरन्स होईल त्याचप्रमाणे तुमच्या नियुक्ती आदेश देण्यात येतील त्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला तेथे कामावर रुजू व्हायचं आहे, याबाबत त्यांनी टीप दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही जिल्हा परिषद यवतमाळची नोटीस होती. सध्या जे काही उमेदवार आहेत त्यांनी 21/3/2024 रोजी ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच 100 रुपयाचा बॉन्ड पेपरवर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे जिल्हा परिषद यवतमाळला नियुक्तीकरिता. तसेच जे उमेदवार दिव्यांग आहेत त्यांनी त्यांचं दिव्यांग असल्याबाबत किंवा प्रकल्पग्रस्त असल्याबाबत जे काही सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल सर्टिफिकेट तिथे घेऊन तसेच 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला तिथे नियुक्तीकरिता आवश्यकता असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, खाली त्यांनी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी प्रथम नियुक्तीपत्रक बंधपत्र
तुम्हाला जे काही बॉन्ड पेपरवर तुम्हाला टाईप करायचे आहे तर रकाना तुम्हाला दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जिल्हा परिषद यवतमाळ यांची ही निवड यादी, त्याचप्रमाणे शिक्षकांची समुपदेश नियुक्तीपत्राबाबत हा सविस्तर खुलासा होता. दिनांक 21/3/2024 रोजी सदर उमेदवारांना जिल्हा परिषद यवतमाळ येथे हजर होण्याबाबत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.